हालेलुया, हालेलुया. लूक 20 अध्याय 37 ते 40 वचन. वचन सरली पण मोशेने सुरपाच्या वृत्तांत परमेश्वर अब्राहामाचा देव, इसाकाचा देव व याकोबाचा देव असे म्हणून केलेले सोडले जातात ते दर्शविले आहे. वचन 38 तो मृतांचा देव नव्हे तर जिवंतांचा आहे, कारण त्याला सर्वच जिवंत आहे. वचन 39 तेव्हा शास्त्राचे किती जण पडले गुरुजी ठीक बोलतात. वचन 40 मग ते त्याला आणखी काही विचारण्यास बसले नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन 30 तुम्ही पहा. पण मोशेने झुडपाच्या वृत्तांतात परमेश्वर अब्राहामाचा देव, इसाकाचा देव व याकोबाचा देव असे म्हटलेले, कारण प्रभूमध्ये जितके मरण पावलेले तितके प्रभूमध्ये जिवंत आहे, कारण तो जिवंतांचा परमेश्वर आहे. म्हणजे जे प्रभूमध्ये मेलेले ते मेलेले नसून ते जिवंत आहेत. म्हणून त्याने अब्राहामाचा देव, इसाकाचा आणि याकोबाचा देव असे म्हटलेले. तर ख्रिस्तामध्ये जितके मेले तितके उठविले जातील, म्हणजे पुनरुत्थित होतील, हे मोशे दर्शवितो. आता सांगते मोशेच्या अगोदर अब्राहम, इसाक आणि याकोब होऊन गेले होते, मरण पावले होते. तरी या मोशेने परमेश्वर पित्याला अब्राहम, इसाक, याकोब याचा देव म्हटलेले. एवढंच नाही, परमेश्वर पित्याने स्वतः म्हटलं मी अब्राहमाचा देव, इसाकाचा देव आणि मी याकोबाचा देव आहे. भले अब्राहम, इसाक, याकोब तिघी मरून गेले होते तरी देवाने म्हटलं की मी यांचा देव आहे. अर्थात मनुष्याच्या दृष्टीने ते तिघे मेलेले होते, पण परमेश्वराच्या दृष्टीने ते तिघेही जिवंत होते आणि जिवंत आहेत. तर आता वचन सांगते की देवाला सर्व जिवंत आहेत, मेलेली नाही. तो जिवंताचा परमेश्वर आहे. मग आता जे ख्रिस्तामध्ये मरतात ते उठविले जातील, अर्थात ते जिवंत केले जातील. प्रभूमध्ये मेलेली उठतील. बघा, जुन्या करारापासून ते नव्या करारापर्यंत पुनरुत्थानाविषयी लिहिलं गेलेले की मेलेले उठणार. या बाबतीत काही संदेशाने या गोष्टी लिहून ठेवल्या. भले या गोष्टी सर्वांना माहिती नव्हत्या की मेलेले उठतील असे, परंतु काहीच व्यक्तींना, अगदी मोजक्याच लोकांना या बाबतीत माहिती होतं की मेलेले उठणार, मेलेले जिवंत केले जाणार किंवा ते स्वर्गाच्या राज्यात पुनरुत्थान प्राप्त करणार. या बाबतीत अगदी जुन्या करारापासून मात्र या गोष्टी लिहिल्या गेल्या होत्या की परमेश्वरामध्ये पुनरुत्थान आहे. परंतु पुनरुत्थान कधी प्राप्त झालं? ज्या वेळेला प्रभू येशूचे पुनरुत्थान झाले. म्हणजे जेव्हा प्रभू येशू जिवंत झाले, म्हणजे पुनरुत्थित झाले, तेव्हा हे पुनरुत्थान प्रभू येशूच्या द्वारे अनेक पवित्र जनांना प्राप्त झाले. त्याही वेळी पवित्र जनांची शरीरे उठविली गेली. आज हे पुनरुत्थान प्रभूमध्ये मरण पावणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. अगदी जगातल्या प्रत्येक, मग ती व्यक्ती पवित्र असो या पापी असो, प्रत्येकाला पुनरुत्थान आहे. फरक एवढाच आहे की पवित्र जनांचं पुनरुत्थान झाल्यानंतर ते स्वर्गाच्या राज्यात अनंत काळाचे जीवन उपभोगण्यासाठी स्वर्गात जातील. परंतु पापी लोकांचे पुनरुत्थान होईल, परंतु अनंत काळाचा मृत्यू उपभोगण्यासाठी ते गंधक अग्नीच्या सरोवरात पडले जातील. पवित्र जन धार्मिक जीवनामुळे स्वर्गाच्या राज्यात सुख भोगणार, पण पापी जन त्यांच्या पापाच्या कर्मामुळे नरकामध्ये अग्नीच्या ठिकाणी पीडा भोगणार, यातना सहन करणार. तर पुनरुत्थानाबाबतीत अगोदर पासून लिहिलं होतं, पुनरुत्थान आहे या बाबतीत बायबल पूर्ण रीतीने दर्शविते. तर मोशे सुद्धा या ठिकाणी पुनरुत्थानाविषयी म्हणतो की जे परमेश्वरामध्ये मेलेले ते मेलेले नसून जिवंत आहे. बघा, पुनरुत्थानाबाबतीत कुठे कुठे लिहिलेलं आहे. योग काय म्हणतो? पहिली गोष्ट योग 19 अध्यायामध्ये 26 वचनामध्ये युगाने सुद्धा मेलेले उठविले जातात हे मात्र दर्शविलेले आहे. पहा 19:26, ही माझी त्वचा छिन्न भिन्न व नष्ट झाली तरी मी देवाला देहविरहित पाहीन. काय म्हणतो योग?
योग म्हणते माझी त्वचा, माझं शरीर छिन्न भिन्न झालं, म्हणजे पूर्ण छिन्न भिन्न होणार, नष्ट होणार, मातीत मिसळणार, पण देह नसून मी देवाला पाहिन. मग योग इथे कोणत्या गोष्टी बाबतीत म्हणत आहे? पुनरुत्थानाच्या बाबतीत, की मी मात्र या पृथ्वीमध्ये छिन्न भिन्न झालो, माझा देह, माझं शरीर झिजून गेलं, तरी मी पुन्हा उठेन, मी जिवंत होईन, मी परमेश्वराला पाहेन. या बाबतीत योग म्हणतो. कोरपुत्र पण म्हणतो वचनसंधी सोत्रसंहिता 49 अध्याय 15 वचनामध्ये. कोरपुत्र पण त्या ठिकाणी हाच उल्लेख करत आहे की मात्र तू म्हणतो परंतु देव माझा जीव अधोलोकाच्या कब्जातून सोडवेल, कारण तो मला आपल्या जवळ घेईल. कोरपुत्र पण म्हणतो की परमेश्वर पिता मला अधोलोकात जाऊ देणार नाही, त्या कब्जातून तुम्हाला सोडवेल आणि आपल्या जवळ तुम्हाला घेईल. मी उठेन, मी परमेश्वराच्या राज्यात जाईल. या बाबतीत कोरपुत्र पण म्हणतो. येशा पण म्हणतो, येशा 26 अध्यायामध्ये 19 वचनामध्ये येशा म्हणतो की त्या दिवसात मात्र मेलेल्या लोकांची शरीरे उठविण्यात येतील, तुझे मृत्यू जिवंत होतील, माझ्या लोकांची प्रेते उठतील. मातीस मिळाल्यातून जागृत व्हा, गजर करा, कारण तुझवरील दहीवर ही प्रवादीची जीवनदायी दहीवर आहे, भूमी प्रेते बाहेर फेकेल. बायबल काही सांगते त्यावेळी मातीमध्ये जे पुरले गेलेले आहेत, मरण पावलेले, ते उठतील, ते उठविण्यात येतील, अगदी भूमीतून प्रेते बाहेर पडतील. यशा संदेशा पण ते सांगतो की मेलेली लोक उठतील, मेलेली लोक जिवंत होतील. या बाबतीत यशा संदेशाने पण म्हटलं. दानियल 12 अध्याय 2 आणि 12 आणि 13 वचन, 12 आणि 13 वचनात दानियल पण मात्र त्या ठिकाणी तेच म्हणतो की मात्र या शेवटच्या दिवसामध्ये मात्र जे परमेश्वरामध्ये मेलेले आहेत ते मात्र उठविण्यात येतील, ते जिवंत होतील. भूमीतील मातीतील निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल. कित्येक सर्वकाळचे जीवन व मिळविण्यासाठी आणि कित्येक अप्रतिष्ठ व सर्वकाळचा धिक्कार मिळविण्यासाठी उठतील. जो धीर धरून 1335 दिवसाची अखेर पाहिजे तो धरून, तथापि आतापर्यंत तू जाऊन स्वस्थ राहा, म्हणजे तुला आराम मिळेल आणि तू युगाच्या समाप्तीस आपले वतन प्राप्त करून घेण्यासाठी उठशील. आता दानियेलने पण म्हटलेले तू आता आरामामध्ये झोप, कारण तू उठणार आहे. दानियेलने पण भविष्यवाणी केली, शेवटच्या दिवसात मातीतून, जमिनीतून अनेक प्रेते उठतील, कित्येक सर्वकाळचे जीवन, तर कित्येक सर्वकाळची अप्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी उठतील. म्हणजे लोकांनी भविष्यवाणी केलेली आहे की प्रेते उठणार, मेलेली जिवंत होणार, स्वर्गात जाणार. या बाबतीत सर्व लोकांनी एक भविष्यवाणी केलेली आहे. फिलिप्पियन्स पत्र 3 अध्याय 21 वचनात की आपली शरीरे गौरवशाली शरीरे बनतील. देहावस्थेतली या पृथ्वीवरली आपली शरीरे परमेश्वर गौरवाची शरीरे बनवेल, आपल्याला उठवेल आणि स्वर्गात नेईल. प्रेषितांच्या कृत्यामध्ये 25 अध्यायामध्ये 15 वचनामध्ये त्या ठिकाणी संत पौल पण त्याच गोष्टी म्हणतो की मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे, मेलेले लोक उठविले जातील आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये मात्र प्रवेश करतील. मग या ठिकाणी 24 अध्याय 15 प्रेषित 24-15 तो म्हणतो आणि नीतिमानाचे पुनरुत्थान होईल, अशी जी आशा ते धरितात ती आशा मी देवाकडे पाहून धरितो. आता संत पौल या ठिकाणी म्हणतो की पुनरुत्थान आहे, मेलेले उठविले जातील. मग ते पुनरुत्थान कधी मिळालं? येशूच्या द्वारे. सुरुवातीपासून संदेशे प्रभूचे सेवक यांची आशा होती की एक ना एक दिवस मेलेली लोक उठतील, भूमीतून, कबरीतून, जमिनीतून बाहेर उतरतील. ज्यावेळेला प्रभू येशूने मध्यस्थावर प्राण सोडला आणि प्रभूचे पुनरुत्थान झाले, तेव्हा पवित्र जनांची शरीरे उठविली गेली, अनेक जणांची शरीरे उठविली गेली. तरी सुद्धा अनेकांची शरीरे
आजही भूमीमध्ये आहेत. आणि प्रभू नंतर जितके मरण पावलेले आहेत, ज्यांना पुरण्यात आलेले आहेत, त्यांची शरीरे कबरेमध्ये आहेत. पण जेव्हा प्रभू येशू येणार, तेसरीकरास पहिल्या पत्रामध्ये 4 अध्याय 13 ते 17 वचनापर्यंत, तेव्हा प्रभूमध्ये जे झोपी गेलेले आहेत ते प्रथम उठतील. आणि मात्र प्रभूमध्ये जे जिवंत आहे ते आपण सर्व त्याच्याबरोबर त्याला सामोरे जाऊ आणि त्याच्या जोडीला सदा सर्वदा राहू. प्रभूमध्ये मेलेले ते पहिले उठतील आणि आपण जे जिवंत आहोत ते आपण प्रभूला सामोरे जाऊ. म्हणजे इकडे वचन सांगते की प्रभूच्या पुनरुत्थानाच्या द्वारे अनेक पवित्र लोक कबरीतून जमिनीतून बाहेर उतरले आणि अद्याप अनेक लोक कबरीत आहेत, जमिनीत आहे. जेव्हा येशू येईल तेव्हा यांची पण शरीरे उठविली जातील. म्हणजे पुनरुत्थानाबाबतीत सुरुवातीपासून लिहिलं होतं, परंतु पुनरुत्थान जेव्हा येशूचं झालं तेव्हा त्या गोष्टीला सुरुवात झाली. तोपर्यंत कोणाचे पुनरुत्थान झाले नव्हते. येशू ख्रिस्ताद्वारे पुनरुत्थान प्राप्त झाले. भले पुनरुत्थानाबाबतीत लिहिलं होतं. बघा, यचकेलच्या बाबतीत यचकेल या पुस्तकामध्ये 37 अध्यायामध्ये पाहतो, परमेश्वर पित्याने यचकेलला एका हाडाच्या खोऱ्यामध्ये नेले. तिथे मेलेल्या माणसाची हाडेच हाडे होती. यचकेलला देवपित्याने म्हटले, या हाडाला माझं वचन दे. यचकेलने त्या हाडांना परमेश्वर पित्याचं वचन दिलं. वचन दिल्यानंतर त्या हाडांवर मांस तारून चढलं गेलं. त्या हाडांची माणसे तयार झाली. परमेश्वर पित्याने यचकेलला म्हटले, आत्म्याला आज्ञा कर. यचकेलने आत्म्याला आज्ञा केली तेव्हा आत्मा त्यांच्यामध्ये येतात. ती सजीव आणि जिवंत झाले आणि आपापल्या पायावर उभे राहिले. हा जो दृष्टांत परमेश्वराने यचकेलला दाखवला, त्या बाबतीत परमेश्वर पित्याने म्हटलं, ते वचन काय सांगते यचकेल 37 अध्यायामध्ये 12 ते 14, अशी वेळ येते की मी इस्रायल लोकांच्या कबरा उघडीन. बघा, देवाने यचकेलला म्हटलं की मी इस्रायल लोकांच्या कबरा ज्या आहेत त्या उघडणार, त्याची थडगी उघडणार आणि कबरा उघडून मात्र माझ्या लोकांना ते कबरीतून बाहेर काढीन. मी माझा आत्मा त्यांच्यामध्ये घालीन आणि मी त्यांना सजीव करीन. मग आता देवपित्याने म्हटलं होतं, मी कबरा उघडणार आहे, मी थडगी उघडणार आहे, माझ्या लोकांना मी कबरीतून बाहेर काढणार आहे. तर ही भविष्यवाणी जेव्हा प्रभू येशूचे पुनरुत्थान झाले तेव्हा ती पूर्ण झाली. कारण प्रभूच्या पुनरुत्थानाच्या द्वारे कबरा उघडल्या गेल्या आणि मात्र पवित्र जनांची शरीरे उठविली गेली आणि परमेश्वराच्या आत्म्याद्वारे ती स्वर्गाच्या राज्यामध्ये घेतले गेले. म्हणजे अनेक वर्षापासून, हजारो वर्षापासून या भविष्यवाणी केल्या होत्या, कबरा उघडतील, थडगी उघडतील, मेलेली माणसे उठतील, जमिनीतून, भूमीतून, मातीतून माणसे उठतील. तर हजारो वर्षापासून करण्यात आलेल्या भविष्यवाण्या येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पूर्ण झाल्या. त्याद्वारे अनेकांची शरीरे उठविली गेली आणि आजी शरीरे या भूमीमध्ये, कबरीमध्ये आहेत. ती प्रभू येशू येण्याच्या वेळात त्याही कबरा उघडतील आणि तीही मेलेली माणसे जिवंत होतील आणि प्रभू बरोबर स्वर्गाच्या राज्यात जातील. हालेलुया. म्हणून मेलेल्यांचं पुनरुत्थान आहे. मेलेली उठविली जातील. ज्याने सत्कृत्य केले ते स्वर्गात, ज्याने वाईट कर्म केल्या ती अधोलोकात जातील. पण पुनरुत्थान आहेच. बायबल सांगते पुनरुत्थान येशूच्या द्वारे आपल्याला मिळालेले आहे. म्हणजे प्रभूमध्ये मेलेली उठविली जातील. कारण तो जिवंताचा परमेश्वर आहे. जे येशूमध्ये मरतात ते मेलेली नसून जिवंत असतात. प्रेषितांचे कृत्य 7 अध्याय 54 ते 60. स्टेफन प्रभू येशूविषयी शिकवत असताना स्टेफनला दृष्टांत झाला. त्याने पाहिलं की आकाश उघडलेले आणि देव पित्याच्या उजव्या हाती प्रभू येशू उभे आहेत आणि परमेश्वर पित्याचा तेज परमेश्वरचं तेज प्रगट होताना त्याने पाहिलं. तेव्हा तिथे लोकांना त्याने म्हटलं की पहा, आकाश उघडलेले, स्वर्ग उघडलेले आणि देव पित्याच्या उजव्या हाती प्रभू येशू उभे आणि परमेश्वरचं तेज मला दिसत आहे. तेव्हा ते लोक स्टेफनवर दात ओठ खाऊ लागले आणि त्याने स्टेफनला दगडमार केला. मरेपर्यंत स्टेफनला दगडमार केला. मरणाच्या स्थितीत असताना स्टेफनने गुडघे टेकून प्रार्थना केली की प्रभू, या लोकांचे पाप यांच्या मागे मोजू नको. आणि बायबल सांगते की स्टेफन झोपी गेला. अर्थात स्टेफन मेला, पण शब्द वापरलेले की स्टेफन झोपी गेला.
म्हणजे प्रभूमध्ये जो झोपलेला स्तेफन स्वर्गाच्या राज्यामध्ये उठविला गेला. बघा, प्रभूमधलं मरण म्हणजे झोपी जाणं आहे. म्हणजे ती व्यक्ती स्वर्गाच्या राज्यात उठविली जाणार. स्तेफन मेला पण झोपी गेला हा शब्द वापरलेला आहे, कारण स्तेफन स्वर्गाच्या राज्यात उठविला गेला. तो देवाच्या राज्यामध्ये गेला, त्याचे पुनरुत्थान झाले, त्याला पुनरुत्थान प्राप्त झाले. म्हणून जे प्रभूमध्ये मरतात ती मरत नाही, ते झोपतात आणि ते स्वर्गाच्या राज्यात उठविले जाते. कारण बायबल सांगते प्रभूमध्ये मरणारे ते मरत नसून ते प्रभूसाठी जिवंत असतात, कारण तो जिवंतांचा प्रभू आहे. म्हणून त्याला सर्वजण जिवंत आहे. म्हणजे आपण प्रभूमध्ये मेले तरी पुन्हा उठविले जाणार, पुनरुत्थान प्राप्त करणार आणि स्वर्गाच्या राज्यात प्रभू बरोबर युगाच्या जीवनासाठी प्रभू बरोबर आपण राहणार. मग त्यासाठी आपल्याला पृथ्वीमध्ये प्रभूच्या योजनेप्रमाणे आणि प्रभूच्या नियमाप्रमाणे चालायचंय, कारण पुनरुत्थान आपल्याला नवीन जन्म देतो. पेत्राचे पहिले पत्र 1:3-5. पित्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृत्यूतून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला. काय सांगते बायबल? परमेश्वर पित्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्या प्रत्येकाला एक पुन्हा नवीन जन्म दिलेला आहे. नवीन जन्म. पापामुळे आपण ख्रिस्ताच्या वधस्तंभावर खिल्ले गेले, ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर आपण मरण पावले, पण ख्रिस्त जसा पुनरुत्थित झाला तसा आपण उठलेले आहोत. आपल्याला नवा जन्म मिळालेला आहे, नवीन जन्म. आता हा नवा जन्म ख्रिस्ताच्या राज्यासाठी हवा, ख्रिस्ताच्या सेवेसाठी असावा, कारण आपण पापातून मुक्ती पावलेले आहोत, आपला उद्धार झालेले आहे आणि त्यामुळे नवा जन्म मिळाल्यामुळे आता हे जीवन प्रभू येशूच्या नावावर बनले पाहिजे. म्हणजे या जीवनाद्वारे आपण परमेश्वराची सेवा पूर्ण रीतीने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग येशूचे पुनरुत्थान मात्र आपल्याला एक नवा जन्म देते. पेत्राचे पहिले पत्र 3:21. येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आपलं तारण झालेले आहे. आपण पापाच्या बंधनात होते, सैतानाच्या गुलामगिरीत होते, पण येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्या प्रत्येकाचे तारण झालेले आहे. आपण मरणातून, गुलामीतून, बंधनातून पूर्ण रीतीने मुक्त झालेले आहोत आणि त्यामुळे बायबल सांगते की आपलं तारण झालेले आहे. मग रोमकरास पत्र 10:9 की येशू प्रभू आहे असे जर तू मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा जर अंतःकरणात विश्वास ठेवशील तर बायबल सांगते तुझे तारण होईल. येशू मरणातून उठलेला आहे हा विश्वास जर आपण बाळगत आहोत तर बायबल सांगते आपल्या प्रत्येकाचा उद्धार होणार, आपल्या प्रत्येकांचे तारण होणार, आपल्या प्रत्येकांची बंधने तुटली जाणार. कारण येशू ख्रिस्ताचं मरणातून उठणं म्हणजे आपलं तारण करणं आहे. पण येशूच्या द्वारे आपला उद्धार आणि तारण आहे. जसं की कोरिन्थीकरास पहिले पत्र 15:45 पहिला मनुष्य आदाम जिवंत करणारा प्राणी असा झाला, शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. हा वचन कोरिन्थीकरास पहिले पत्र 15:45 उघडा. आपण 2 वचन पाहू आणि याचं सत्य काय ते आपल्या दोन्ही वचनातून कळेल. तर वचन काय सांगते? पहिला मनुष्य आदाम जिवंत करणारा प्राणी होता. काय होता? प्राणी. उत्पत्ती 2:7 देवाने जो मातीपासून मनुष्य बनवला त्याच्यामध्ये जीवनाचा श्वास फुंकिला तेव्हा तो काय बनला? जीवधारी प्राणी. काय शब्द वापरलेले? जीवधारी प्राणी बनला. आता कोरिन्थीकरास पहिले पत्र 15:45 वचनातला अर्थ शेवटला आदाम जिवंत करणारा आदाम असा झाला. काय सांगते? पहिला आदाम जिवंत करणारा प्राणी. जो पहिला आदाम देवाने घडवला ज्याच्याद्वारे जिवंत करणारा प्राणी म्हणजे त्याद्वारे मनुष्याची वंशावली सुरू झाली. मनुष्य देहरूप धारण करू लागला, देहामध्ये, शरीरामध्ये, मानवामध्ये आला. दुसरा आदाम येशू ख्रिस्त जो जिवंत करणारा आत्मा बनला. आत्मा येशूच्या द्वारे आपल्याला आत्मा मिळाला, पवित्र आत्मा जो जिवंत करणारा आत्मा. प्राणी आदाम, आत्मा येशू ख्रिस्त.
ख्रिस्त, ज्याच्याद्वारे स्वर्ग, आदामाच्या द्वारे वंशावली सुरू झाली, पण मनुष्य प्राणी म्हणजे देहामध्ये आला आणि देह मातीत मिसळतो, पण येशू जिवंत करणारा आत्मा, आपल्याला पुनरुत्थान देऊन स्वर्गात नेणारा आत्मा येशू बनला. पहिले आदामाच्या द्वारे मरण आलं, त्यामुळे मनुष्य मातीत मिसळला. दुसरा आदाम येशू ख्रिस्त, याच्याद्वारे जीवन आलं, ज्याद्वारे स्वर्गाचे मार्ग मोकळे झाले. आदम प्राणी, येशू आत्मा बनला, म्हणजे येशूच्या द्वारे आपल्याला आत्मा मिळत आहे, अर्थात पुनरुत्थान, जीवन लाभत आहे, स्वर्गात जाण्याचं जीवन. हालेलुया. पुढे बायबल काही संधी पहा. कोरिन्थियस पहिले पत्र 15:20-22 वचन. तसेच मात्र ख्रिस्त मरण पावला आणि पुन्हा उठविला गेला आणि संपूर्ण लोकांमध्ये प्रथम फल असा ठरला गेला, प्रथम मरणातून उठलेला. तसे मनुष्याच्या द्वारे मरण, तसे मनुष्याच्या द्वारे जीवनही आहे. म्हणजे आदामाच्या द्वारे मरण आले, तर येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवन आले. आदामाच्या द्वारे मृत्यू, तर येशू ख्रिस्ताच्या द्वारे पुनरुत्थानही आहे. तसे आदामामध्ये सर्व मरतात, तर ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. काय सांगते बघा पाहिजे की पहिला मनुष्य आदाम, ज्याच्यामध्ये सर्व मरतात, तर येशूमध्ये सर्व पुनरुत्थान प्राप्त करतील. आदामध्ये मरण पावणार, पण ख्रिस्तामध्ये जिवंत केले जाणार. म्हणजे येशूद्वारे पुनरुत्थान आपल्याला मिळालेले आहे. प्रभू येशूद्वारे स्वर्गात जाण्याचे रस्ते, मार्ग आपल्यासाठी मोकळे झालेले आहेत. प्रभूचं पुनरुत्थान आपल्याला जीवन देत आहे. प्रभू येशूचे पुनरुत्थान आपलं तारण करत आहे आणि आपली बंधने तोडत आहे. एवढंच नाही, प्रभू मरणातून उठले आपल्यासाठी मध्यस्थी करायला. रोमकरसपत्र 8:34 वचन. तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला, इतकेच नाही तर मेलेल्यातून उठला तो परमेश्वर. तो आज आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. बघा, जो मरणातून उठला तो प्रभू येशू आहे आणि जो मरणातून उठला तो आपल्यासाठी आज पित्याकडे मध्यस्थी करत आहे. आपल्या प्रत्येकासाठी प्रार्थना करत आहे, अशासाठी की सैतानाच्या गुलामगिरीतून आणि पापाच्या सर्व बंधनातून आपण पूर्णपणे मुक्त केले जावे आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये आपण प्रवेश करावा. म्हणून प्रभू येशू आपल्यासाठी आज मध्यस्थी सुद्धा करत आहे. पुढे माझे संधी तिमोथेला दुसरे पत्र 2:8. माझ्या सुवार्तेप्रमाणे मेल्यातून उठविलेल्या दाविदाच्या संतानातील येशू ख्रिस्त याची आठवण ठेव. जो मेल्यातून उठलेले प्रभू येशू, त्याची आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला आठवण ठेवायचे, विसरायचं नाही, कारण तोच आपल्याला पुनरुत्थान देणार आहे, तोच आपल्याला जीवन देणार आहे. म्हणून पौलाने, प्रेषिताने येशू उठलेले हे जोरदारपणे लोकांना सांगायला सुरुवात केली. यहुदी लोक या गोष्टीला मान्यता देत नव्हते, त्यामुळे ते वारंवार प्रेषितांना पकडायचे, तुरुंगात टाकायचे, मारहाण करायचे, फटके द्यायचे. तरी सुद्धा प्रेषित गप्प न बसता, न थांबता जोरदारपणे घोषणा करत होते, येशू उठला आहे. तोच राजांचा राजा आणि तोच प्रभूंचा प्रभू आहे. हे त्याने जोरदारपणे साऱ्या जगात प्रसिद्ध केले. पौलाला सुद्धा ही सुवार्ता कळाल्यानंतर पौलाने सुद्धा साऱ्या जगात ही घोषणा केली की येशू उठलेला आहे. आणि ज्या ज्या लोकांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला, मात्र त्यांचा उद्धार झाला, त्यांचे तारण झाले, त्यांची बंधने तुटली गेली. आज आपण या गोष्टीवर विश्वास ठेवणार की प्रभू येशू मरणातून उठलेले आहे आणि माझं तारण करता तोच आहे, माझा उद्धार करता तोच आहे, माझी बंधने तोडणार आहे तोच परमेश्वर आहे आणि तोच मला मात्र जीवन देणारा परमेश्वर आहे. या गोष्टीवर जर आज आपण विश्वास ठेवत आहोत तर आपला उद्धार होणार, तर आपलं तारण होणार. कारण वचन सांगते की मात्र ख्रिस्ताच्या द्वारे आपल्या जीवनाचा उद्धार होणार. काय संधी पहा, कोरिन्थियस पहिले पत्र 15:42 वचन. तसे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे, जे विनाशीपणात पेरले जाते ते अविनाशीपणात उठविले जाते. काय सांगते की मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे, येशूमध्ये आपण पुन्हा उठणार. मेले
कारण जी विनाशीपणा पेरली जाते ती अविनाशीपणात मात्र उठविली जाते. ती कसं पहा, समज एखादा दाना, मग भाताचा असू दे, गव्हाचा असू दे, कसला पण दाना, जेव्हा तो आपण जमिनीमध्ये टाकतो तेव्हा तो जमिनीमध्ये मरतो, तो फुसतो आणि मग मात्र तो अंकुरित होतो आणि मग मात्र एक नवा दाना म्हणजे नवीन रोप होऊन त्याला नवीन दाना येतो. तो मरतो तेव्हा त्याच्यातून दुसरा दाना म्हणजे रोप तयार होऊन त्याला दुसरे दाणे येतात. जे विनाशीपणा म्हणजे आपण जिवंत दाणे पेरतो, चांगले दाणे पेरतो, मग ते दाणे पुसतात, मरतात आणि मग त्याच्यातून नवीन रोप तयार होऊन नवीन दाणे येतात. बायबल सांगते आज आपल्या जीवनामध्ये ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला आणि पुन्हा उठविला गेला. तसेच आज आपण ख्रिस्तामध्ये जर मरणार तर पुन्हा ख्रिस्तामध्ये उठविले पण जाणार. ख्रिस्तासाठी जो मरणार तो उठविण्यात येणार. जे विनाशीपणात मरणार ते अविनाशीपणात उठविले जाणार. रोमकरासपत्र 8:11 ज्याने येशूला मेल्यातून उठविले तो आपली शरीरे उठविणार, आपली पण शरीरे उठविणार. म्हणजे ख्रिस्तामध्ये आपण मरण पावल्यावर पुन्हा उठविले जाणार आहोत. देव पिता आपल्या प्रत्येकाला उठविणार आहे. जर ख्रिस्तात आपण मेले तर पुन्हा उठविले जाणार. म्हणजे विनाशीपणात आपण मेले तर अविनाशीपणात आपण उठविले जाणार. आपण पुनरुत्थान प्राप्त करणार. मग त्यासाठी जीवन ख्रिस्तासाठी आपल्याला झिजवावं लागेल. कारण कोरिन्थीकरास पहिले पत्र 15:52 करणा वाजे, शेवटला करणा वाजे तेव्हा मेलेले अविनाशी असं जीवन प्राप्त करण्यासाठी उठविले जातील. काय सांगते, करणा शेवटचा करणा वाजे आणि प्रभूमध्ये जी मेलेली आहे ती प्रथम उठविण्यात येतील. ती उठणार. कोरिन्थीकरास पहिले पत्र 15:12-17 प्रभूमध्ये ती पुनरुत्थान प्राप्त करतील. प्रभूमध्ये ती उठविली जातील. म्हणजे प्रभूमध्ये पुनरुत्थान आहे. आपण मेले तरी आपली चिंता नाही, तर आपण प्रभूमध्ये उठणार आहोत. आणि प्रभू येशू येईपर्यंत आपण जिवंत असले तरी चिंता नाही, तर आपण प्रभू बरोबर स्वर्गाच्या राज्यात जाणार. कारण प्रभूचं पुनरुत्थानच आपल्याला जीवन देते. जो प्रभूच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवते त्याला जीवन मिळणार. मग हे स्वीकारा की येशू माझ्यासाठी जगात आले, माझ्यासाठी वधस्तंभावर मरण पावले, पुन्हा तिसऱ्या दिवशी उठविले गेले, स्वर्गात गेले आणि मला नेण्यासाठी परत येणार आहे. याच्यावर जर आज आपला विश्वास असेल तर ख्रिस्तामध्ये जरी मेले तरी उठविले जाणार, जिवंत असले तरी प्रभू बरोबर स्वर्गाच्या राज्यात जाणार. कारण ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत आहे. तो जीवितांचा परमेश्वर आहे. जे ख्रिस्तामध्ये मेलेले आहेत ते ख्रिस्तामध्ये जिवंत असतील, ते उठविले जातील. म्हणून आज आपलं जीवन प्रभूसाठी आपल्याला समर्पण करायचंय. कारण जे लोक प्रभूमध्ये मरतील ते पुन्हा उठतील आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये मात्र ते प्रवेश करतील, स्वर्गाच्या राज्यामध्ये मात्र जातील. म्हणून प्रभूचं पुनरुत्थान आपलं तारण करत आहे, आपल्याला नवा जन्म देते आणि प्रभूच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्या प्रत्येकाला पुनरुत्थान लाभलेले. तर आपला विश्वास पूर्ण प्रभूवर पाहिजे, जो परमेश्वर आहे, जो देव आहे, जो साऱ्या सृष्टीचा मालक आहे. बघा बायबल काय सांगते, मत्ती 26:63-64 प्रमुख याच्या प्रभूला काय विचारत होते, शपथ घालून सांगत होते, तू देवाचा पुत्र ख्रिस्त आहेस काय? तेव्हा प्रभू येशूने काय उत्तर दिलं, होय. बघा प्रमुख याच्या प्रभूला विचारत होते, तू देवाचा पुत्र ख्रिस्त अर्थात तू स्वतः देव आहेस का? तेव्हा येशूने म्हटलं, शपथ घालून विचारलेलं होतं आणि येशू म्हणत आहे, होय मी आहे. येशूने स्वीकारलेली की मी परमेश्वर आहे. मग ते 27:11 सुभेदार विचारतो, तू यहूदांचा राजा आहेस का? येशूने त्याला म्हटले, आपण म्हणतात तसेच. सुभेदाराने काय म्हटलं होते प्रभूला, की तू काय मात्र यहूदांचा राजा आहेस का? प्रभूने म्हटलं, आपण म्हणतात तसेच म्हणजे मी आहे. मग ते 27:43 तू म्हणत असे कारण मी देवाचा पुत्र आहे. तू काय म्हणत असे प्रभू, मी देवाचा पुत्र आहे. मग 14:61-62 प्रमुख याच्या प्रभूला म्हणत आहे, धन्यवादीचा पुत्र जो ख्रिस्त तो तू आहेस काय? 62 प्रभूने काय म्हटलं,
येशू म्हणाला मी आहे. प्रभू पहा या ठिकाणी योहान 13:13-14 मध्ये पण म्हणतो, मी प्रभू व गुरु असूनही तुमचे पाय धुतले तर तुम्ही पण तसं केलं पाहिजे. मी प्रभू आणि गुरु आहे म्हणजे इकडे येशू परमेश्वर आहे. अनेक लोक काय म्हणतात, येशूने कुठे सांगितले की मीच देव आहे असं, मीच परमेश्वर आहे असं, मी देवाचा पुत्र आहे असं कोणी कुठे सांगितले. पण या सर्व वचनात स्पष्ट होते, येशू स्वतः सांगतो मी देवाचा पुत्र आहे, मी तो राजा आहे, मीच परमेश्वर आहे. येशूने स्पष्ट केले, येशूने स्पष्ट केले, येशूने स्वतः म्हटलेले की मी आहे, मी आहे राजा, मी आहे प्रभू, मी आहे देवाचा पुत्र. माझा शंकाच नाही. मग तो देव आहे, तो परमेश्वर आहे जो आपल्यासाठी मानव बनला आणि मरणात उठून राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू बनला गेला. तर तो आता आपल्याला नेण्यासाठी पण येणार आहे आणि त्याच्याच नावात उद्धार आहे, त्याच्याच नावात तारण आहे, त्याच्याच नावात प्रगती आणि उन्नती आहे. येशूच्याच द्वारे आपल्या जीवनामध्ये कार्य घडलं जाणार, आपली बंधनं तुटली जाणार फक्त येशूच्या नावात, बाकी कोणाच्या नावात नाही. उद्धारक एकच आहे, येशू ख्रिस्त. स्वर्गात येणार एकच आहे, येशू ख्रिस्त. दुसरं कोणच नाही. तोच उद्धारक, तोच चालणारा, तो देवाचा पुत्र, तोच देव आहे, तोच परमेश्वर आहे, तोच राजांचा राजा, तोच प्रभूंचा प्रभू आहे जो आपल्यासाठी मरण पावलाने पुन्हा उठविला गेला, जो आपल्याला नेण्यासाठी परत येणार आहे. मला आता आपले जीवन प्रभूला समर्पण करा, त्याची सेवा करायला सुरुवात करा. दरवर्षी प्रभू सारखी पुढचं काढणे, कपडे ठेवणे हे सोडून द्या. मनुष्य दरवर्षी सणाच्या मागे लागतो. ख्रिसमसचा सण, गुड फ्रायडेचा सण, ईस्टरचा सण, दरवर्षी सणाच्या मागे, येशूच्या मागे नाही. आपल्याला आता तयारी करायची आहे, येशू येणार आपल्याला नेण्यासाठी. त्यासाठी प्रभूचं काम करत राहायचे, प्रभूची सेवा करत राहायचंय, प्रभू मध्ये वाढत राहायचे, पापापासून वाईटापासून आपल्याला दूर राहायचे, सत्कृत्य करायचे, गरिबांची सेवा करायची, दान धर्म करायचे, परमेश्वराचं काम करायचे, सुवार्तेची घोषणा करायचे. हे करायचं आपल्याला. सणामागे नाही, येशू मागे लागायचं आपल्याला. प्रतिवर्षी तेच बाजूला करा, आता नवीन काहीतरी करा. येशूच्या मागे चालण्याचा प्रयत्न करा. प्रभू मागे आपल्याला चालायचे, प्रभूचं काम आपल्याला करायचंय, प्रभूची स्वार्थीची घोषणा करायची, नाहीतर तू येईल तरी कळणार नाही. हालेलुया. मग हे कळण्यासाठी सावध राहा, प्रार्थना करीत राहा, प्रभूच्या वचनात तत्पर असा, प्रभूची सेवा करत राहा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.